एंजल नंबर्स, देवदूताचा नंबर. असे काही नंबर, असे काही अंक आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन म्हणून येतात आणि मदतीचा हात म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि त्या अंकांना आपण एंजल नंबर्स असे म्हणतो. जेव्हा तुमची स्पिरिच्युअल जर्नी म्हणजेच आध्यात्मिक प्रवासाला जेव्हा तुमची सुरुवात होते, तेव्हा तुम्हाला एंजल नंबर अगदी सगळीकडे दिसायला लागतात. आणि त्यासोबतच जेव्हा त्या ब्रह्मांडासोबत तुमचं एक कनेक्शन, एक जोडणी तयार होते ना, त्यावेळेलासुद्धा तुम्हाला एंजल नंबर दिसायला लागतात. आणि हे कनेक्शन कधी बनतं? जेव्हा तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अझम्पशन, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी करायला लागतात. स्वतः आय मीन तुम्ही तुमच्या अंतर्मनाकडे जास्त बघताय, बाह्य मनापेक्षा आतमध्ये जास्त डोकावून बघताय. अशा प्रत्येक वेळेला त्या ब्रह्मांडासोबत तुमचं एक कनेक्शन जोडलं जातं, तेव्हा तुम्हाला एंजल नंबर सगळीकडे दिसतात. ठीक आहे. एंजल नंबर का दिसतात, कसे दिसतात, कधी दिसतात, काय करायचं, सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. इथे तुम्हाला थंबनेल दिसत असेल. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. प्लीज हा व्हिडिओ बघा, कारण त्याच्यातून तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स कळतील. आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली आपण 3 नंबर्स डिस्कस करणार आहोत: 111, 222 आणि 333. व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी 2 पार्ट्समध्ये बनवते, पण तो दुसरा जो पार्ट असेल तो मी लवकरच रिलीज करेल चॅनलवरती. ओके. व्हिडिओ सुरू करण्याआधी हॅलो, नमस्कार, मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये. पहिला नंबर 111. एक नंबर हा सूर्याचा असतो. ठीक आहे. सूर्याचे रिलेटेड असल्यामुळे ते सगळं काही दाखवतं. ते म्हणजे आपली एनर्जी, आपली जी ऊर्जा असते, आपलं जे इनर सेल्फ असतं, आपल्या स्वतःबद्दल दाखवतं, आपली आयडेंटिटी, आपली ओळख, या गोष्टींबद्दल एक नंबर बोलत असतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला 111 दिसेल, तेव्हा तेव्हा 111 तुम्हाला सांगत असतो की तुमची जी गट फिलिंग असते, म्हणजे तुम्हाला जे अगदी मनापासून एखाद्या सिच्युएशनबद्दल वाटतं ना, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि ती ॲक्शन घ्या. फॉर एक्झाम्पल सांगते की आता सपोज मला जॉब स्विच करायचं आहे, मला एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं आहे. तर मला दुसऱ्या कंपनीमध्ये माझं सिलेक्शनही होतं, मला हवं ते पॅकेजही मिळतं, पण त्या क्षणी मला असं गट फिलिंग येतं आहे की नाही, ही कंपनी जॉईन नाही करायची मला, आणि मला तशी गट फिलिंग चांगली येत नाही आहे, म्हणजे मला आतून असं वाटत नाही आहे की मी ही कंपनी जॉईन करावी. तर त्या क्षणी नेमका मला 111 दिसला, तर मी त्याचा अर्थ लावला आणि लगेच मग थोड्या वेळाने मला कुठेतरी गाडीचा नंबर किंवा एखाद्या तिकिटाचा नंबर 111 दिसला, किंवा मोबाईलवरती स्क्रोल करत असताना 111 कमेंट्स माझ्या व्हिडिओवरती आले. असं कुठेतरी मला जर 111 सारखा दिसत असेल, तर मी समजून जायला हवं की माझ्या गट फिलिंगवरती मला विश्वास ठेवायचा आहे आणि मला ती कंपनी जॉईन नाही करायची. मे बी ती कंपनी जॉईन केल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो जॉईनिंगच्या वेळेला, किंवा त्या कंपनीमधलं वर्क एन्व्हायरमेंट चांगलं नसेल, असं काहीही होऊ शकतं. ओके. एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. सो 111 तुम्हाला असं सांगतो की तुमच्या गट फिलिंगवरती विश्वास ठेवा. तुम्हाला आतून जे काही वाटतं, असं आपल्या मनात एक इंट्युशन म्हणजे काय, अंतर्ज्ञान, आपल्याला असं आतून काहीतरी वाटत राहतं ना, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा 111. ठीक आहे. 111 अजून एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी इन्क्रेडिबल होणार असतं, काहीतरी मस्त चेंज होणार असतो. किंवा जर तुम्ही मॅनिफेस्टेशन करत असाल, तुम्ही कुठल्या तरी एखादी इच्छा युनिवर्सकडे मागितली असेल, टेक्निक केली असेल, तर ते युनिवर्स तुम्हाला सांगत असतं की तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे. ठीक आहे. 111चे 2 अर्थ होतात. एक तर तुम्ही तुमच्या इंट्युशनवरती, तुमच्या गट फिलिंगवरती विश्वास ठेवा, आणि दुसरं म्हणजे काहीतरी खूप अमेझिंग, खूप छान तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे, तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्णसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. 111 झालं. आता दुसरा नंबर 222, 22222. आता 2 अंक हा चंद्राच्या रिलेटेड असतो. ओके. जगात पहिल्यांदा तर बघू की मून कशाच्या काय रिप्रेझेंट करतो. चंद्र हा नेहमी रिलेशनशिप आणि तुमचे जे इमोशन्स असतात, तुमच्या ज्या भावना असतात, त्या गोष्टींना रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. त्यामुळे ज्या ज्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला 222 दिसतो, त्या वेळेला समजून जायचं की काहीतरी तुमच्या एकतर भावनांशी रिलेटेड हा अर्थ असणार आहे, किंवा तुमच्या रिलेशनशिपच्या रिलेटेड अर्थ असणार आहे. ठीक आहे. जर तुमचे रिलेशनशिप्स चांगले जात नसतील, तुमचं कोणासोबत तरी भांडण झालं आहे, तुमच्या लाईफ पार्टनरसोबत, तुमच्या फ्रेंडसोबत, घरामध्ये आईवडिलांसोबत कोणासोबत भांडण झालं आहे, आणि त्या क्षणी जर तुम्हाला 222, तुम्ही त्या भांडणाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल विचार करताय आणि नेमका तुम्हाला 222 कुठे दिसला, तर समजून जा दॅट 222 तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. बॅलन्स कुठलंही नातं 2 चाकांनी बनत असतं. ठीक आहे. आपले जे ॲक्शन्स असतात त्याच्याप्रमाणे समोरूनसुद्धा ॲक्शन येत असते. रिमेंबर दिस. त्यामुळे आपलं कुठेतरी चुकलं का याच्याबद्दल विचार करा, आणि त्या रिलेशनशिपमध्ये आपण कुठे कमी पडलो ती जागा भरून काढा. म्हणजेच काय की बॅलन्स ठेवा.
ओके. आता हा एक अर्थ झाला रिलेशनशिपच्या बाबत. किंवा मग दुसरं हे सुद्धा अर्थ होतो, जेव्हा तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, खूप मस्त चालले आहेत, खूप छान चाललं आहे सगळं काही, सगळ्यांसोबत सगळं काही छान आहे, तर अशा वेळेला जर तुम्हाला 222 दिसला तर 222 एनकरेज करतो तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो की ज्या मोमेंटमध्ये, ज्या क्षणामध्ये तुम्ही आत्ता सध्या आहात तो मोमेंट एन्जॉय करा. जितका जास्त एन्जॉय करता येईल तेवढा एन्जॉय करा. कारण तुम्ही योग्य जागेवरती आहात. राईट प्लेस ॲट द राईट टाईम आपण म्हणतो ना, तसं तुम्ही आता तुमच्या आयुष्यामध्ये योग्य जागेवरती योग्य वेळेवर आहात. घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त प्रेझेंट मोमेंटला एन्जॉय करा. ठीक आहे. पहिला अर्थ 222चा हा होतो. आता दुसरा अर्थ जसं मी म्हटलं की तुमच्या भावनांच्या रिलेटेड येतो. आता भावनांच्या रिलेटेड कधी कधी काय होतं ना, दोन नंबर हा मुळातच इमोशनल आहे. तर तुम्ही इमोशनल होताय, इमोशनल फूल आपण म्हणतो ना, कधी कधी गरज नसताना आपण जास्त इमोशनल होऊन जातो आणि मग भावनेच्या भरामध्ये आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करून देतो, ज्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स देणं गरजेचं नाही आहे. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोलून जाते आणि त्या बोललेल्या गोष्टीमुळे म्हणजे काय खूप त्रास होतो तुम्हाला मानसिकरित्या, आणि मग तुम्ही सतत त्या गोष्टीचा विचार करत बसलाय आणि मग तुम्हाला 222 दिसतो. तेव्हा तो 222 नंबर तुम्हाला सांगतो की विचार करू नको, एवढा इम्पॉर्टन्स देण्याची गरज नाही, भावनेच्या आहारी जाऊ नको. रॅदर दॅन जर तुझं खरंच काही चुकलं असेल तर त्याला सुधरव. जर तुझं काहीच चुकलं नसेल आणि ती व्यक्ती जर तुला टोमणा मारतीये, तुला चुकीचं बोलतीये, तर जस्ट त्या व्यक्तीला इग्नोर कर. त्याचा इतका विचार करण्याची गरज नाही आणि भावनेच्या आहारी जाण्याची अजिबात गरज नाही. ओके. हा अर्थ होतो 222चा. ठीक आहे. आता तिसरा म्हणजे काय, 333, 333 नंबर. 3 अंक हा मुळातच ट्रिनिटीच्या, म्हणजे ज्याला आपण त्रिमूर्ती असं म्हणतो ना, त्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. 3 अंकाला अंकशास्त्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. आणि 3 अंक बेसिकली जेव्हा पण तुम्हाला 333 दिसतो ना, तेव्हा 3 समजून जा की काहीतरी छान आहे. कुठला तरी एक असा फोर्स, कोणती तरी अशी एक एनर्जी, एक ऊर्जा, एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी ऑल टाईम अवेलेबल आहे. आणि ती ऊर्जा तुम्हाला सांगते आहे की घाबरू नकोस, जो काही डिसिजन तू लाईफमध्ये आत्ता घेणार आहेस त्याच्याने तुला सक्सेसच भेटणार आहे. ठीक आहे. माझा सपोर्ट तुझ्यासोबत आहे, माझा आधार तुझ्यासोबत आहे आणि जो कायम राहील. त्यामुळे घाबरू नकोस, एव्हरीथिंग इज फाईन, सगळं काही ब्युटिफुल आहे. ते फक्त आपल्याला 333 नंबरना फक्त आपल्याला सांगत असतो की वी आर विथ यू. कोणी पण असतील, मग ते एंजल्स म्हणा, त्यांना देवदूत म्हणा, देव म्हणा, नेचर म्हणा, काहीही म्हणा, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा, ज्या कोणत्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवता ना ती गोष्ट तुम्ही म्हणू शकता. मी बेसिकली एनर्जीवरती विश्वास ठेवते. मला सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा हे जे सायन्सने सुद्धा आपल्याला प्रूव्ह करून सांगितलेलं आहे, त्यामुळे मी एनर्जीवरती विश्वास ठेवते. बाकी मी कोणाला बघितलं नाही आहे, एंजल्स कसे दिसतात, देव कसा दिसतो, हे सगळं काही बघितलं नाही, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलू नाही शकत. बट एनर्जी, हां, येस, एनर्जी एक्झिस्ट करते. काही लोकांकडून खूप बेकार नकारात्मक एनर्जी आपल्याला येते आणि काही लोकांकडून जरी ती व्यक्ती काही बोलली नाही, स्माईल जरी दिली नाही, तरीसुद्धा आपल्याला त्याच्याकडून चांगली एनर्जी येत असते. दॅट्स वाय आय बिलीव्ह इन एनर्जी. ओके. सो 333चा अर्थ असा होतो. आशा करते की तुम्हाला 111, 222 आणि 333 या एंजल नंबर्सबद्दल कळालं असेल आणि ते आपल्याला कधी दिसतात आणि अशा वेळेला काय करायचं, त्यांचा अर्थ काय, सगळं काही कळालं असेल. काही डाऊट्स, क्वेश्चन्स असतील मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्हाला कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. त्या विषयांवरती आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. ओके. जाता थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्या सगळ्यांची साथ माझ्यासोबत अशीच राहू द्या. बाय बाय अँड थँक्यू.